राजश्री शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये राजश्री शाहू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा महोत्सव होणार आहे। या महोत्सवाला शाहू महाराज यांना आमंत्रित केले जाणार आहे। सत्यशोधक विचारमंच नांदेड आणि भीमशक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। महोत्सवादरम्यान रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, राजश्री शाहू पुरस्कार यासह विविध कार्यक्रम पार पडणार असल्याचे आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेदरम्यान सांगण्यात आले। पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष राजेश पावडे, निमंत्रक डॉक्टर दिनेश निकाते, संयोजक सुरेश हटकर, संयोजक समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल सावंत, कार्याध्यक्ष सतपाल सावंत, सहकार्य अध्यक्ष प्रज्ञाधर पटेल उपस्थित होते। राजश्री शाहू जयंती महोत्सवाचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात येणार आहे। येणाऱ्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये शाहू महोत्सव निमित्तानं आम्ही एक समिती नेमलेली आहे। त्याच्यामध्ये निमंत्रक म्हणून डॉक्टर दिनेश निकाते आहेत, संयोजक आहेत सुरेशराव हटकर, अध्यक्ष संयोजन समिती आहेत प्रफुल्लजी सावंत साहेब, कार्याध्यक्ष आहेत सत्यपाल सावंत, प्रजाधर ढवळे, श्रावण नरवाडे साहेब आहेत, अजय येडके आहेत, गणेशराव हटकर, ही एक आमची एक समिती नेमलेली आहे। आणि या कार्यक्रमाला आमचा प्रयत्न असा आहे की राजश्री खासदार श्रीमंत शाहू महाराज यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत। आणि शाहू जयंती महोत्सवाचा जे कार्यक्रम जो आम्ही घेणार आहोत त्या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की त्याच्यामध्ये त्या दिवशी समता रॅली काढायची आम्हाला। जी तारीख आमची फायनल होईल पुढच्या हप्त्यामध्ये त्या तारखेला आम्ही समता रॅली काढणार आहोत, निबंध स्पर्धा घेणार आहोत आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा शाहू महाराजाचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, जे बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी जी म्हणजे जवळीक होती त्या दोघांची, किंवा त्यांनी एकमेकाला जे सहकार्य केलं होतं त्याबद्दल सर्व जनतेला आमचं असं म्हणणं आहे। आमच्या निकाते साहेब आता बोलले आपल्याला की बऱ्याच लोकांना शाहू महाराजाच्या बद्दल बरीचशी माहिती ग्रामीण भागात म्हणा की लोकांमध्ये नाही। आमचा उद्देश तो एक आहे की बा या सर्व लोकांना या गोष्टीचा, शाहू महाराजाचं महत्त्व, बाबासाहेब आंबेडकरांना आणि शाहू महाराज काय होते या गोष्टी कळाव्यात। आणि या गोष्टी करत असतेवेळेस आम्ही काय करणार आहोत की काही पुरस्कार आम्ही शाहू महाराजांच्या नावाने द्यायचा आमचा मानस आहे की राजश्री शाहू पुरस्कार त्याचं नाव राहील। आणि त्यामध्ये असतील विविध क्षेत्रातील, शिक्षण क्षेत्र असो, सहकार असो, तुमचे उद्योग आणि कृषी असतील, पत्रकारिता असेल, असे 5 पुरस्कार आम्ही त्या कार्यक्रमाच्या दिवशीच देणार आहोत। समता रॅली तर आहेच, त्याच्यामध्ये जे त्याच्या अजून काही पुरस्कार म्हणण्यापेक्षा आता नांदेडमध्ये परवा एक शास्त्र याच्यामध्ये एका मुलीची निवड झाली होती, काय गरीब मुलीची निवड झाली होती, त्या मुलीलाही आम्ही त्या दिवशी महाराजाच्या हाती तिचा सत्कार, तिच्या आईवडिलाचा सत्कार आम्ही करणार आहोत। याच्यामध्ये आमचे सर्वजण, आपल्याला सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला आमची एकच विनंती राहील, या शाहू महाराज महोत्सव कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे। फक्त तारीख आम्ही तुम्हाला एक पुढच्या हप्त्यामध्ये, पुढच्या आठवड्यात आम्ही सांगू। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बांधवांनी, सर्व समाजातील बांधवांनी यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं। हा कार्यक्रम कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा आणि त्याचं स्थळ ते आम्ही तुम्हाला 1 तारखेपर्यंत 2 तारखेपर्यंत पत्रकार परिषद घेऊन सांगू किंवा आम्ही आमचं हे पण अनाऊन्स करू। तरी सर्व बांधवांना आमची विनंती राहील आमच्या सर्व संयोजक समितीतर्फे की आपण सर्वजण मिळून शाहू महोत्सव आनंदाने आणि सगळ्याचा सर्व जनतेचाही आनंद साजरा व्हावा। आपणही सर्व नांदेडमध्ये या नगरीमध्ये शाहू महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करूया आणि करूया आपण सर्वजण मिळून। आपण सर्वजण सहभागी व्हावा अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।